प्रक्षेपण की स्थितियां प्राप्त की जा चुकी हैं। मित्रांनो, स्पार्डेक्स म्हणजे दोन उपग्रहांना अंतराळात एकमेकांना जोडणारा डायरेक्टर ने इसकी पुष्टि की। इस्रोचा दोनों प्रचंड प्रकल्प। बी और ए या स्पार्डेक्स तंत्रज्ञानात जर भारत यशस्वी झाला तर भारत जगातील चौथा देश म्हणजे अमेरिका, रशिया व चीन या देशाच्या नंतरचा देश ठरेल। मित्रांनो, स्पार्डेक्स म्हणजे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट। जसं की नौदलाच्या जहाजासाठी समुद्रात गोदी असते म्हणजे दुरुस्ती केंद्र असते, जसं की विमानाच्या दुरुस्तीसाठी एअरपोर्टच्या बाजूलाच एका हँगरमध्ये विमान दुरुस्ती केंद्र असते व तिकडे विमानं दुरुस्त केली जातात। तसेच उपग्रहांना दुरुस्ती करण्यासाठी चक्क अंतराळात उपग्रह दुरुस्ती केंद्र निर्माण केलं जात आहे आणि ते इस्रोतर्फे म्हणजे भारत सरकारतर्फे निर्माण केलं जात आहे। या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटसाठी 2 उपग्रह सोमवारी म्हणजे तारीख 30/12/24 रोजी PSLV-60 या प्रक्षेपकाच्या मदतीने 2 उपग्रहांना रात्री 10 वाजता म्हणजे सोमवारी या उपग्रहांना भूपृष्ठावरनं अंतराळ कक्षात सोडण्यात आलं। 475 किलोमीटर उंचीवर आपल्या नियोजित कक्षेत ते आता सध्या स्थिरावले आहेत। स्पार्डेक्समध्ये वापरले जाणारे दोन्ही उपग्रह एकमेकाच्या मागे असून आपल्या नियोजित कक्षेत पोचले आहेत। येत्या काही दिवसात त्यांच्यातील अंतर कमी होईल व त्यांच्यातील अंतर 20 किलोमीटर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जाईल व एका आठवड्यात म्हणजे साधारण 7 जानेवारी 2025 रोजी ही जोडणी संपूर्ण यशस्वी होईल असं इस्रोचा कयास आहे व विश्वास देखील आहे। मित्रांनो, हा जर प्रकल्प यशस्वी झाला तर भारत सरकार डॉलरमध्ये पुष्कळ अगणित जे उपग्रह नादुरुस्त अंतराळात फिरत आहेत त्यांना कमी पैशात म्हणजे कमी डॉलरमध्ये दुरुस्ती करून दे पुष्कळशा देशांना आणि कंपनीच्या सॅटेलाईटना देखील उपग्रहांना देखील दुरुस्ती करून दे आणि प्रचंड पैसा भारत सरकारला आणि इस्रोला मिळेल। चीयर्स अप इस्रो, चीयर्स अप भारत।